साधारण 10 वर्षापूर्वी भारतामध्ये एक महत्त्वाची घटना घडलेली होती 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी. आता तुम्हाला काही आठवलं असेल, नोटबंदी. आणि या नोटबंदीचा धसका अजूनही सामान्य नागरिकांच्या मनातून गेलेला नाही. आणि अशातच एक अजून न्यूज येते की काय पुन्हा नोटबंदी होणार का? प्लास्टिकच्या नोटा, नेमकं हे प्रकरण काय आहे? याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे प्रकरण समजून घेणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं हे प्रकरण काय आहे. सो हेलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. काय पुन्हा होणार नोटबंदी आणि आता येणार प्लास्टिकच्या नोटा, याचा संबंध काय? तर आरबीआयची एक मीटिंग झालेली होती आणि त्यामधून हे एक बातमी आलेली आहे. सो विस्तृत चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला याची कल्पना सुद्धा आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत, निश्चितच तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. ठीक आहे, आता पुढे बघा, काय पुन्हा नोटबंदी होणार का? महत्वाचा प्रश्न आहे. बघा, प्लास्टिक नोट सून आरबीआयने एक मीटिंग घेतलेली होती आणि त्या मीटिंग मधून या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. सो मुद्दा काय आहे तर बघून घ्या. आरबीआय भारतात पॉलिमर म्हणजे जो एक प्लास्टिकचा प्रकार आपल्याला म्हणता येईल, सो प्लास्टिक चलन नोटा आणण्याचा विचार करत आहे, अशी परिस्थिती सध्या आरबीआयने किंवा आरबीआयच्या मीटिंग मधून ती बाहेर आलेली आहे. आणि अशी परिस्थिती मग भारतात येईल का आणि मग पुन्हा एकदा नोटबंदी होईल का, असे संभ्रम बऱ्याच लोकांच्या मनामध्ये, हे सगळे संभ्रम तुमच्या मनातून दूर होतील. बघा, आरबीआयने प्लास्टिक पॉलिमर नोटांबाबत जुना प्रस्ताव, बघा काय म्हटलेला आहे, जुना प्रस्ताव पुन्हा चर्चेत आणलेला आहे. म्हणजे याच्या आधी सुद्धा या प्लास्टिक नोटाला घेऊन प्रस्ताव ठेवण्यात आलेला असेल. ठीक आहे, हे सुद्धा मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही चर्चा आरबीआयच्या काही इंटरनल बोर्ड मीटिंग म्हणजे एक मुंबई आणि पटनाला वगैरे झालेली होती, तिथे यावर चर्चा करण्यात आलेली होती, असे रिपोर्ट सांगतात. यात अजून कोणताही फायनल निर्णय झालेला नाही, पण चर्चा झालेली आहे, तर त्यामधून काही ना काही निश्चितपणे त्यामधून बाहेर येईल. सो या अनुषंगाची ही आपल्याकडे न्यूज आहे, हा मुद्दा आहे, यालाच आपण समजून घेणार आहोत. बघा, आता सर्वात महत्वाचा प्रश्न जर आपल्या मनामध्ये आलेला असेल तर तो आहे, तर आरबीआय प्लास्टिक नोटांचा विचार का करत आहे, का गरज पडलेली आहे? सगळं तर व्यवस्थित सुरू आहे, ठीक आहे, सर्वांच्या हाताशी पैसा खेळतोय, सर्वांच्या तर नाही, काही लोकांच्याच हाताशी पैसा खेळतोय. तर बघा, महत्वाचं कारण काय, तर अधिक टिकाऊपणा, ड्युरेबिलिटी जी आहे या नोटांची, कोणत्या? प्लास्टिक नोटांची. आता तुम्हाला जर माहित असेल तर ज्या सध्याच्या भारतीय नोटा आहेत त्या कापूस आधारित कागदापासून तयार होत असतात. ठीक आहे, आपल्या हाती ज्या आता नोटा आहेत आणि सततच्या वापरामुळे काय आहे, त्या नोटा ज्या आहेत त्या लवकर खराब होत असतात. आणि मग यामुळे काय आहे, आरबीआयला जो प्रिंटिंग कॉस्ट येतो तो सुद्धा सातत्याने त्या नोटा प्रिंट करण्यामागचा जो खर्च आहे तो सातत्याने वाढताना दिसून येत आहे. आणि हे एक महत्वाचं कारण आहे. ठीक आहे, मग पॉलिमर नोटा जर आपण युज केला तर सामान्यपणे कागदी नोटांपेक्षा 2 ते 3 पट अधिक काळ त्या टिकू शकतात. म्हणजे जर ज्या नोटा आपल्याकडे आहेत त्याची जी लाईफ आहे ते 1 ते 2 वर्ष आपल्याला दिसून येतं, पण जर आपण पॉलिमरच्या जर नोटा वापरल्या तर त्याची लाईफ 4 ते 5 वर्ष आपल्याला दिसून येईल. सो हे एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे काय आहे, प्रिंटिंग जे आहे ते जास्त वेळ करावी लागणार नाही, किंवा प्रिंटिंगसाठी जो लागणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी काय करता येईल, रिड्यूस करता येईल, कमी करता येईल. हे एक कारण आहे. दुसरं काय आहे, बनावट नोटांवर नियंत्रण. म्हणजे बघा, ज्या काही नोटा चलनात असतात, सो अनेक बनावटी नोटा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तुम्ही कोणता आता धुरंधर मूवी जो आलेला होता त्यामध्ये सुद्धा तो नोटबंदीचा त्यांनी काय कॉन्टेक्स्ट दिलेला आहे. आणि नोटबंदीचं हे सुद्धा एक कारण होतं की ज्या बनावट नोटा आहेत त्याला रोखण्यासाठी किंवा जो काय म्हणतात गैरपैसा आहे तो बाहेर काढण्यासाठी नोटबंदी वगैरे करण्यात आलेली होती. आणि मग किती पैसा आरबीआय कडे परत आलेला आहे हे आकडे तुम्हाला माहित आहे. चला असो, मग आता ह्या नोटांवर नियंत्रण पॉलिमरच्या नोटा वापरल्यामुळे कशा पद्धतीने होणार आहे, तर विशेषतः 500 रुपयाच्या बनावट नोटांचे प्रमाण लक्षात घेता. 500 बघा, जर बनावटी नोटा तयार करायच्या असेल तर कोणी 10 रुपयाची नोट कशाला तयार करेल, मोठी नोट तयार करेल ना. सो आपल्याकडे सध्या आता सर्वात मोठी नोट 500 रुपयाची आहे. सो 500 रुपये नोटांचं प्रमाण लक्षात घेता अधिक सुरक्षित चलनाची गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे या नोटा फेक करन्सी त्यामध्ये दिसता कामा नये या अनुषंगाने. सो पॉलिमर नोटांमध्ये अत्याधुनिक काय आहे, सुरक्षा वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा मी तुम्हाला समोर सांगतो, ज्याची नक्कल करणे अत्यंत कठीण असणार आहे. हे दुसरं एक महत्वाचं कारण आहे. ठीक आहे, तिसरं काय आहे, तर खर्चात बचत,
कॉस्ट इफिशियन्सी, पॉलिमर नोटा तयार करण्याचा जो प्रारंभिक खर्च आहे, म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला या प्लास्टिकच्या नोटा तयार कराव्या लागत असेल, यामध्ये बरेचसे काही रॉ मटेरियल जे आहे ते तुम्हाला इम्पोर्ट सुद्धा करावे लागेल. सो प्रारंभिक खर्च हा वाढून जातो, पण त्यानंतर 4 ते 5 वर्षे या नोटा टिकत असल्यामुळे जे परत परत प्रिंटिंग कॉस्ट त्या ठिकाणी लागत होता तो खर्च कमी होणार आहे. ठीक आहे. सो वारंवार छपाई करण्याची गरज यामुळे कमी पडते, त्यामुळे जे दीर्घकालीन खर्च आहे त्यामध्ये बचत होऊ शकते. अशा पद्धतीचे कारण आहे त्यामुळे आरबीआय या प्लास्टिक नोटांचा विचार करत आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. आता याला जस्टिफाय करायसाठी एकदा आपण आकडेवारी बघून घेऊया. बघा, अशा पद्धतीचे जर प्रश्न तुम्हाला मेन्स मध्ये आले, सो काही आकडेवारी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असतात. बघा, प्रिंटिंग कॉस्ट काय आहे, तर 2024 ची जर आपण आकडेवारी बघितली तर 5,101 करोड रुपये खर्च येत होता, ज्या काही नवीन नोटा प्रिंट करण्यासाठी आहे. तो खर्च काय झालेला आहे, वाढलेला आहे. आणि 2025 चा आकडा बघा 6,376 करोड रुपये इतका वाढलेला आहे. सो हाच प्रिंटिंग कॉस्ट कमी करण्यासाठी प्लास्टिक नोटांचा काय संदर्भ आपण घेतलेला आहे. त्यानंतर काय, सॉइल्ड नोट्स, म्हणजे ज्या काही खराब नोट्स झालेल्या आहेत, ठीक आहे, जुन्या पुराण्या ज्या नोट आहेत त्या आपण बँकेत जमा करतो, मग बँक तिकडे आरबीआयला वगैरे देत असाल आणि मग त्याची विल्हेवाट लावावी लागते आणि त्या बदल्यात नवीन नोटांची निर्मिती होते. सो असा जो पैसा आहे 2025 चा, तो जवळपास त्याची जी किंमत आहे 23.8 अरब इतका हा फक्त 2025 चा आकडा आहे. खराब झालेल्या नोटांची जी किंमत आहे तो आकडा. त्यानंतर काय की करन्सी इन सर्क्युलेशन. आता सर्वात महत्वाचा प्रश्न बघा, तुम्हाला अजून एक प्रश्न पडलेला असेल की सगळं डिजिटल इंडिया सुरू आहे, जीपे आहे, फोन पे आहे, ठीक आहे, सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे, मॅक्झिमम डिपेंडन्सी त्यावर आहे. परंतु त्याला एक विरोधाभास सुद्धा आपल्याला दिसून येतो. 11.5% ज्या या नोटांमध्ये आहे किंवा ज्या व्यवहारामध्ये, चलनामध्ये ज्या नोटा आहेत, व्यवहारात ज्या नोटा आपण वापरतो आहे, सो डिजिटली नाही तर फिजिकली यामध्ये इन्क्रीज झालेला आहे 11.5%, म्हणजे 11.5% वाढ झालेली आहे. हा आकडा जर आपण बघितला तर 42.86 लाख करोड, हा लाख करोड आहे. ठीक आहे. सो इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा या सध्या चलनात आहे. कारण काय, तर जे छोटे मोठे व्यापारी आहेत ते आता सुद्धा काय करतात, फिजिकली जे आहे ते ट्रान्झॅक्शन करत असतात. ऑनलाईनला तितकंसं त्यांचं प्राधान्य नाही. सोबतच तुम्हाला जीएसटी वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला माहित आहे, नव्याने सांगायला नको. मी जस्ट तुमच्यासाठी ही आकडेवारी दिलेली आहे. पुढे बघा, पुढे काय, पॉलिमर नोटांची तांत्रिक वैशिष्ट्ये, जे मी तुम्हाला म्हटलेलं होतं ना की त्याची काही वैशिष्ट्ये आहे. सो ते वैशिष्ट्ये बघून घ्या. या नोटा BOPP, बायक्सिली ओरिएंटेड पॉलिप्रोपिलिन, हा जो प्लास्टिक पदार्थ आहे यापासून बनवल्या जातात. ठीक आहे, अतिशय महत्वाचा तो पदार्थ आहे. ठीक आहे. आता याची सुरक्षा वैशिष्ट्ये काय आहे, तुम्हाला प्रिलिम्स मध्ये अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. चर्चेतला मुद्दा आहे, पुढच्या वर्षीच्या परीक्षेसाठी किंवा येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे. बघा, सी थ्रू विंडो, म्हणजे एक त्याला पारदर्शक खिडकी असणार आणि नोटेमधील जो पारदर्शक भाग आहे तो त्या ठिकाणी बघता येणार आहे. अजून महत्वाचं काय, तर मायक्रो ऑप्टिक होलोग्राम्स त्या ठिकाणी लावलेले असतील. सो वेगवेगळ्या कोनांतून पाहिल्यास, म्हणजे वेगवेगळ्या अँगल मधून जर आपण त्या नोटीकडे बघितलं, सो वेगवेगळे दिसणारे विशेष होलोग्राम त्या ठिकाणी दिसून येतील. सो यामुळे काय होईल की या वैशिष्ट्यांमुळे सामान्यतः प्रिंटर किंवा स्कॅनरद्वारे नोटांची नक्कल करणे अत्यंत अवघड होऊन जाईल आणि यामुळेच मग ज्या फेक करन्सी वगैरे आहे त्या बनवण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम्स येतील आणि म्हणून ही याची वैशिष्ट्ये त्याला काय बनवतात, एक वेगळं त्याचं स्थान निर्माण करतात या प्लास्टिक नोटांचं. ठीक आहे. आता पुढे बघा, आता भारतात पॉलिमर नोट्सचा इतिहास काय राहिलेला आहे. जसं मी म्हटलं ना की हे पुन्हा एकदा चर्चेत आलेला विषय आहे. सो याची हिस्ट्री काय राहिलेली आहे, तर सुरुवातीला 2000च्या दशकात काय म्हणतात 2000च्या आसपास याची सुरुवात झालेली होती. आरबीआयने प्रथम 2000 मध्ये पॉलिमर नोट्सवर विचार सुरू केलेला होता, पण तो उद्देश काही तेवढा सार्थक त्या ठिकाणी झालेला नसेल. ठीक आहे. उद्देश काय होता, नोटा जास्त टिकाव्यात आणि खराब होणे कमी, म्हणजे हे जे आता जी चर्चा सुरू आहे ज्या कन्सर्नला घेऊन, तोच उद्देश त्या ठिकाणी होता. पण पहिला मोठा प्रयोग जो आहे तो 2010 ते 2012च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. भारत सरकारने 10 रुपयाच्या पॉलिमर नोट्सचा काय पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेला होता, सुरू केलेला होता. 2012 मध्ये बघा 1 अब्ज म्हणजे 10 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या 5 शहरांमध्ये ट्रायल साठी वापरलेल्या होत्या. म्हणजे या आधी या नोट्स आलेल्या आहेत. ठीक आहे. सो प्रश्न तुम्हाला घुमून फिरून सुद्धा विचारू शकता.
मग हे काय आहे, कोची, मैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला या 5 ठिकाणी आपल्याला त्यात दिसून येतात. पण आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होत होता की ज्या एटीएम मशीन्स आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम दिसून येत होता. त्यामध्ये व्यवस्थित फंक्शनिंग या प्लास्टिक नोटांचं होत नव्हतं. सो एटीएम मशीनची जी कॉम्पॅटेबिलिटी आहे ते अनेक इश्यू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होते. सो हँडलिंग इश्यू जे आहे ते सुद्धा एक महत्वाचा होता आणि त्यासाठी जे लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे ज्या एटीएम मशीन्स वगैरे त्या अपडेट होणं, या सर्व गोष्टीमुळे मग त्यावर काय तितकासा प्रभाव दिसून आलेला नाही. मग आता पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे 2023 पासून 2026 पर्यंत आणि 2026 मध्ये जे आरबीआयने मीटिंग घेतलेली आहे ते सुद्धा याच अनुषंगाने घेतलेली आहे. ठीक आहे. करन्सी प्रिंटिंग खर्च, ज्या खराब झालेल्या नोट्समध्ये जी वाढ झालेली आहे आणि 500 रुपयाच्या नोटाची जी फेक करन्सी आहे, सो या सर्व इश्यूंना ऍड्रेस करण्यासाठी मग आता 2026 मध्ये परत हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. आता तुमच्या मनातील प्रश्न काय आहे? जे टायटल मी ठेवलेलं होतं की नोटबंदी होणार का, आणि मग कारण बघा नोटबंदीचा जो फटका बसलेला आहे हा फटका सर्वांच्या लक्षात राहिलेला आहे. पण आता 2016 सारखा नोटबंदीचा त्रास होणार आहे का, हा महत्वाचा प्रश्न जर असेल तर आपल्याला ज्या प्लास्टिक नोट्स आहे, नोटबंदी होणं आणि काय म्हणतात नोटामध्ये बदल करणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर बघा नोटबंदी म्हणजे काय होतं की पैसा अचानक बंद होतो. जसा 8 नोव्हेंबर 2016 अचानकपणे एका रात्रीत तो बंद झालेला होता. ठीक आहे. सो 2016 मध्ये जुन्या नोटा एकदम रद्द झालेल्या होत्या. त्यामुळे काय आहे तर लोकांकडे असलेली जी कॅश आहे ती अचानक काय झालेली होती, युजलेस झालेली होती. मग तुम्ही 500ची नोट जरी दिली तरी कोणी घ्यायला त्या ठिकाणी तयार नव्हतं, 1000च्या असेल ज्या काही असेल. ठीक आहे. सो नोटबंदी वेगळा इश्यू आहे आणि या ज्या प्लास्टिकच्या नोटा ज्या चलनात आणण्याचा विषय तो वेगळा विषय. पण हा भारत आहे, इथे काही होऊ शकतं. ठीक आहे. सो पॉलिमर नोट्स म्हणजे काय तर फक्त नोटांचा प्रकार बदलवतो. म्हणजे आता तुमच्या हाती जी कागदाची नोट आहे, जी कापसापासून तयार झालेली आहे, ती बदलून तुमच्याकडे प्लास्टिकची नोट येणार. ठीक आहे. हा एक फरक आपल्याला मोठ्या लेवलला या ठिकाणी म्हणता येईल. पण याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होणार आहे हा कन्सर्न मग जेव्हा हा प्रोग्राम राबवण्यात येईल तेव्हा आपल्याला दिसून येईल. बघा यामध्ये पैसा बंद होत नाही. म्हणजे तुमच्या 10 रुपयाची नोट असेल, 500 रुपयाची नोट असेल, त्याला तीच किंमत राहणार आहे. फक्त कागदी नोटांच्या जागी प्लास्टिक नोटा, जुन्या नोटा चालूच राहतात. एक्सचेंज जे आहे ते टप्प्याटप्प्याने होत राहतात. बघा आधी जुन्या नोटा चालूच होत्या, म्हणजे एक्सचेंज करायला आपण जातच होतो. पण बऱ्याचदा काय असतं की बऱ्याचशा महिला पैसा साठवून ठेवत असतात आणि काय म्हणता येईल बरेचसे अजून कोणी लोक असतील ते सुद्धा पैसे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवत असतात. एका वेळेस त्याचं एक्सचेंज होत नाही. पण यामध्ये घाबरायची गरज तशी नाही. बघा सिस्टम बदल हळूहळू होतो. मग या जर नोटा प्लास्टिकच्या आपल्याला चलनात आणावं लागेल, सो त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीची सिस्टीम, त्या पद्धतीचे एटीएम असे आपल्याला लागणार आहे. सो बँका, बाजार, एटीएम या सर्वांना सुद्धा वेळ दिला जाईल आणि मग ही पॉलिसी कशी इम्प्लिमेंट करायची यावर सुद्धा टप्प्याटप्प्याने त्यावर काय म्हणता येईल इम्प्लिमेंटेशन करताना दिसून येईल. त्यानंतर काय की व्यवहार चालूच राहतो. रोजचे जे व्यवहार आहेत ते सुरूच राहतील आणि कॅश फ्लो जो आहे, जो बाजारात पैसा आहे, जी कॅश स्वरूपात आहे ती थांबत नाही. फक्त मग काय टप्प्याटप्प्यानं त्याला एक्सचेंज करण्याची काय भेटेल आपल्याला काय म्हणता येईल त्याला वेळ भेटणार आहे आणि त्या अनुषंगाने मग हा जो नोटबंदीचा त्रास जो 2016 मध्ये झालेला होता तशा पद्धतीनं इथे दिसणार नाही. पण तरी मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ये भारत है, यहाँ कुछ भी हो सकता है. सो तुमचं यावर काय मत आहे? तुम्हाला आय होप हा टॉपिक तुम्हाला निश्चितच समजला असेल. व्हॉट डू यू थिंक हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. परत नोटबंदी सारखा त्रास होईल का? तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तुमच्यासाठी प्रश्न ठेवलेला आहे. हा प्रश्न एकदा बघून घ्या, ऑप्शन्स बघून घ्या आणि योग्य उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य काय? प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही या बॅच मधून कव्हर केल्या जाणार आहे. महत्वाचं काय? लाईफ टाइम व्हॅलिडिटी सोबत बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, पीवायक्यू अनालिसिस, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, स्टडी नोट्स टेस्ट प्लस 1-to-1 मेंटॉरशिप सुद्धा. तुम्हाला काय करायचं आहे? माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट त्यावर मिळवायचा आहे. सोबत मी माझा कॉन्टॅक्ट तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, तुम्हाला गायडन्स हवं असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील, मला तुम्ही कॉल करू शकता. एओनाइसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय नोट्स, इन्साइट, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज अजून बरंच काही.
हा QR कोड स्कॅन करा, एव्हनासच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील आणि अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर प्लस वेबसाईट सुद्धा देत आहे. तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.